मित्रांनो आज आपला डे 3 आहे. तर आज आपण हा कांडेची कॅम्प सोडणार आहोत आणि इथून आपल्याला जायचं आहे इथून भुजा. तो जवळपास एक 1200 मीटर्स आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं नैन बॅरन. आता आपली 2 बॅच आता इथं क्लॅश झालेले आहेत 5 आणि 6. तर आपण आता निघूया तिथून म्हणजे त्यांना कॅम्प मोकळा होऊन जाईल. तर चला चला क्लिअर सर. चॉकलेट 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 10 रुपये 10 रुपये. प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. मी मनीष आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ मनीष. गिरीसंचार 35चा तिसरा दिवस. नवं शिखर, नवं जंगल आणि पुन्हा एकदा स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन करण्याची वेळ आली होती. पहाटेची थंड हवा, आजूबाजूला दाट धुके आणि प्रत्येकाच्या मनात आज शिखर गाठण्याची उत्सुकता. सूचना पूर्ण झाल्या आणि पुन्हा एकदा आमचा प्रवास सुरू झाला. काही अंतर जीपने पार करत आम्ही ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचलो आणि आता पुढची वाट होती जंगलातून. तो दोस्तों देखो चिड़ियों की आवाज़. सुबह के 9 बजने वाले हैं. मित्रांनो आता आपली एक हे आहे ना कपिला रिव्हरची एक ब्रँच आहे. तर ही कपिला रिव्हर आपल्याला क्रॉस करायची. तर क्रॉस करण्यासाठी आपल्या कॅम्प लिडरने इथे लाकडं टाकलेले आहेत. त्या लाकडावरून हळूहळू आपण जाऊयात पुढे. तर बरेचसे मेंबर्स आपले गेलेत. आपण एक नयन भैरवा टेम्पल आहे तिथं आपला नेक्स्ट कॅम्प आहे. तर त्याच्या आधी आपल्याला इथून भुजा पीक मारायचा आहे. तर आता आपण ही रिव्हर क्रॉस करतोय. चला मग. थंडगार पाण्यातून नदी पार करताना प्रत्येक पाऊल नव्या उत्साहाने भरून जात होतं. अशा क्षणांमुळेच ट्रेक फक्त चालणं राहत नाही, तो अनुभव बनतो. या वॉटरफॉलला आला. आजचा डे आहे 27 जानेवारी 2026. हे बघा किती छान वॉटरफॉल आहे. जंगलाच्या कुशीत दडलेला हा छोटासा धबधबा. काही क्षण इथे थांबावंसं वाटत होतं, कारण निसर्गाशी संवाद साधण्यासाठी शब्दांची गरज नसते. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मित्रांनो तो वॉटरफॉलची आंघोळ झाली आणि आता आपण चढायला चालू केलं. हा फॉरेस्ट संपलेला आहे. आता आपल्याला हा रूट धरायचा आणि इकडनं आपल्याला निघायचं. आपल्यासोबत आज आनंद साहेब आहेत गिरीसंचारमधले. आपल्याला काही गाइडेंस सर बोलिए. बहुत बढ़िया. गिरी संचार में जब भी हम आते हैं तो पूरे देश को देखते हैं और गिरी संचार के लिए एक ही चीज़ कहना है कि चलते रहना चाहिए. हम रहे न रहें, तुम रहो न रहो, गिरी संचार चलते रहना चाहिए. तो चरवैत 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 चलते रहना चाहिए. थैंक यू सर, बहुत बढ़िया. एकदम बढ़िया. बघा छोटा सा शेर सुना दूं. या बिल्कुल इरशाद. नज़र नज़र में उतरना कमाल होता है, नज़र नज़र में उतरना कमाल होता है, नफस नफस में बिखरना कमाल होता है. नज़र नज़र में उतरना कमाल होता वाह, है, वाह, वाह. नफस नफस में बिखरना कमाल होता है. कमाल बुलंदी पे जाना नहीं, बुलंदी पे रहना कमाल होता है. क्या बात है. वाह वाह वाह, बहुत सही, बढ़िया. बढ़िया, माशाल्लाह बढ़िया. माशाल्लाह. चलते रहे. चले 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 गोड सर. हेच आमचं एंटरटेनमेंट असतं. इथं आमच्याकडे मोबाईलला रेंज नाही काय नाही. आपका चैनल पण- चलते रहना चाहिए. हाँ चैनल तो चलेगा आपके आशीर्वाद से सर. एकदम थैंक बस यू. आपकी दुआओं की जरूरत है. बस चलिए चले चले चले. और तर जहाँ आपल्याला- हमें लगे मुझे बुलाइए, हम भी आएंगे. हाँ चलेगा या, सर. या, बिल्कुल बिल्कुल. रास्ते कभी आसान नहीं होते, लेकिन हर मुश्किल रास्ता एक खूबसूरत मंजिल तक जरूर ले जाता है. बस हिम्मत से चलते रहो, सफर खुद यादगार बन जाता है. आम्ही इथून मित्रांनो वरती आलो. आम्ही
इथून वरती आलो मित्रांनो. आता आम्हाला पुढे जायचं. जाता जाता रस्त्यात हे बघा एंट हाऊस, एंट एम्पायर दिसलं. हे आहे एंट एम्पायर. इथे राहतात चीटी, राणी आणि राजा. एंट एम्पायर. हा, हे आमचे 2 मावळे चालले आहे, हनुमंत घुले साहेब आणि मिस्टर गणेश गज्जेवार साहेब. आणि कॅमेऱ्याच्या मागे मी मोहम्मद रईस. तर मित्रांनो, आम्ही चालत चालत तिकडून आलो. हा आमचा दुसरा ग्रास पॉईंट आहे. अजून एक ग्रास पॉईंट येईल, त्यानंतर आम्ही तिकडे एक पॉईंट आहे, तिकडे एक पॉईंट आहे, तिथे जाणार आम्ही. चला आता बघूया पुढे काय. आमचा दुसरा ग्रास पॉईंट. ऊन आहे कडक, घाम सुटतोय. आता लंच ब्रेक घेऊ आम्ही. 1 वाजले. चला बघूया आता काय. ग्रास पॉईंट संपल्यावर लगेच फॉरेस्ट आहे दुसरा. त्यानंतर परत एक ग्रास पॉईंट येईल बघा. हा फॉरेस्ट चालू. चला आता फॉरेस्टमध्ये परत आलो. एक तिसरा ग्रास पॉईंट येईल. त्यानंतर तिथे आम्ही आपल्या बॅगा ठेवू आणि त्या प्लाटूला जाऊ. चला. चारही बाजूंना फक्त उंच झाड, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि त्या शांततेत मिसळलेला निसर्गाचा प्रत्येक श्वास. अशा जंगलात चालताना घड्याळ थांबतं आणि फक्त प्रवास सुरू राहतो. मित्रांनो, आम्ही तिथून आलो. ते बघा लोक येतात. तिथून आलो इथे. आता शॅक ठेवलं आमचे, म्हणजे बॅगा ठेवलं आम्ही. आता हे रस्ता जाईल तिथे आपल्या 4था कॅम्पला, शी कॅम्प. मग हा रस्ता जाईल खाली 4था कॅम्पला, अर्धा तास दूर आहे. मग आता चाललो आम्ही वरती. कुठला गट्टा आहे? इथन बुज्जाला चाललो आता. हा, हे बघा, हे सगळे आमची टीम आहे, ग्रुप टीम. आता सुरू झाली खरी चढाई. प्रत्येक पाऊल जिद्दीची परीक्षा घेत होतं, पण एकमेकांची साथ प्रत्येकाला पुढे नेत होती. अर्धा रस्ता राहिला अजून. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. थोडं राहील, पण काय व्ह्यू खरं आहे, जबरदस्त व्ह्यू. बघा ना, 4-5 फक्त काय भुलत आहे. हो बरं आहे. वरती टेम्परेचर किती आहे? हा मागचा जो होता पूर्ण रॉकी तो इथे बुजा होता. तर आपण आता हा पूर्ण पीक आपण आता रिटर्न चाललोय त्या तिथपर्यंत, बॅगा ठेवल्या त्या रीच पर्यंत. आणि तिथं मग आपला कॅम्प आहे तो तिकडं, तो शेड दिसतो तो तिकडे, कॅम्प नंबर 4 आहे तो. तर तिथं आपला एंड होणार आहे. आता जवळपास 4:15 झालेले आहेत. तर आपण हा उतरायला घेऊ, म्हणजे अंधार पडायच्या आधी आपल्याला हा उतरायला लागेल. तर निघूया.
आणि अखेर इटनभुजा शिखर समोर पसरलेला निसर्ग, थंड वारा आणि मनात फक्त एकच विचार. शिखर जिंकण्यात आनंद नसतो, पण त्या शिखरापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रवासात आयुष्याचं खरं सौंदर्य दडलं असतं. काही क्षण मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उतार सुरू झाला, पण मन अजूनही त्या शिखरावरच थांबलं होतं. आजचा आपला दिवस इथे संपणार आहे. हा आहे आपल्याला नयन भैरवेश्वर टेम्पल कॅम्प आहे. हा कॅम्प नंबर 4 आहे आपला, मंदिराच्या जवळच आहे. तर इथून आपल्याला एक 3-4 मिनिटामध्ये आपला एंड होईल. तर आज आपला हा दिवस इथे संपणार आहे. तर आपण आता बस करू. उद्याच्या दिवशी पुन्हा एक ट्रेक. गिरीसंचारचे 7 दिवस काढायचे. चला मग, बाय बाय मित्रांनो. आता आज आपण ह्या कॅम्पवर आल्यावर नयन भैरेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच आपला कॅम्प आहे. हे मंदिर खूप जुनं आहे, आता सध्या बंद आहे. सकाळी 10 ते 11 पर्यंतच फक्त उघडतं. बघा ह्याचं स्ट्रक्चर किती सुंदर आहे. हे मला वाटतं 700-800 वर्षापूर्वीचं असेल का त्याच्याही आधीचं असेल. निश्चितच पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. पण वरती आता एक आर्टिफिशियल शेड टाकलाय, त्याची ते क्षती होऊ नये म्हणून. पण मंदिराचं स्ट्रक्चर अतिशय सुंदर आहे. दगडी बांधकाम आहे, अजिबात कुठे काय दिसत नाही. शंकराचं मंदिर आहे ना. छान आहे. आता सूर्यास्त होतोय. दिवसाचा शेवट भैरेश्वराच्या दर्शनाने झाला. दिवसभराचा थकवा जणू त्या शांत वातावरणात विरून गेला. गिरीसंचार 35चा 30वा दिवसही अनेक सुंदर अनुभव देऊन संपला. जंगल, नदी, धबधबा आणि इटनभुजा शिखर प्रत्येक क्षण कायम स्मरणात राहील. पण साहस अजून बाकी आहे, कारण उद्या पुन्हा एक नवा दिवस, नवं शिखर आणि नव्या आठवणी आपली वाट पाहत आहे. हा प्रवास तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमचा आवडता क्षण नक्की सांगा आणि ट्रॅव्हल विथ मनीष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भटकत राहा, अनुभव घेत राहा, कारण प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो अनुभवांचा असतो. मी मनीष, भेटूया गिरीसंचार 35च्या दिवस 4थ्यामध्ये. धन्यवाद. जय शिवराय.